चलो विशाळगड असं म्हणत हजारो शिवप्रेमींना आवाहन संभाजीराजे छत्रपतींनी केलेलं होतं। विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संभाजीराजे आक्रमक झालेले आहेत आणि त्याच ठिकाणची कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय। सकाळपासूनच शेकडो शिवभक्त शिवप्रेमी या ठिकाणी कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। पोवाडे सादरीकरण सुरू आहे। मोठ्या संख्येने विशाळगडाकडे आता संभाजीराजेंसोबत हे सगळे शिवप्रेमी निघणार आहेत। फक्त विशाळगडच नाही तर राज्यातील जवळपास सगळेच गडकोट किल्ले जे आहेत ते अतिक्रमण मुक्त करायचे आहेत। सुरुवात विशाळगडापासून करायची आहे, कारण विशाळगडावरचं अतिक्रमण मोठं आहे असं म्हणत संभाजीराजे विशाळगडावरच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। तर संभाजीराजेंच्या याच निर्णयानंतर कोल्हापूर प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं होतं। आता तर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत आणि असं असतानाही इतक्या मोठ्या संख्येने शिवप्रेमी एकत्र येत आहेत, विशाळगडाकडे रवाना होणार आहेत। त्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठा ठेवण्यात आलेला आहे। विशाळगडाच्या मार्गावर सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जिल्ह्यात एकीकडे जमावबंदीचे आदेश आहेत, अशातच संभाजीराजे विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले आहेत। संभाजीराजे छत्रपती या शिवप्रेमींना भेटून विशाळगडाकडे रवाना होतात का? प्रशासनाकडून काय हालचाली केल्या जात आहेत? त्यांनी विशाळगडाकडे जाऊ नये यासाठी याकडे लक्ष असेल। तर कोल्हापूर जिल्हा प्रशासन मात्र सध्या चांगलंच अलर्ट मोडवर आलेलं आहे। संभाजीराजेंनी चलो विशाळगड म्हणत शेकडो शिवप्रेमींना सोबत येण्याचं आवाहन केलेलं होतं। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया। प्रताप, आत्ताची नेमकी संभाजीराजेंबाबतची अपडेट काय आहे? कधीपर्यंत ते विशाळगडाकडे रवाना होणार आहेत? काही वेळ ठरवण्यात आलेली होती का? मोठ्या संख्येने आपण पाहतोय शिवप्रेमी एकत्र येत आहेत। नक्कीच आपण पाहतो की आता काही वेळेपूर्वी संभाजीराजे पोहोचलेले आहेत, काहीच वेळेत ते बाहेर येतील। म्हणून आपण पाहतो की चलो विशाळगडचा नारा देत संभाजीराजे आणि शिवभक्त मोठ्या संख्येने विशाळगडच्या अतिक्रमण काढण्यासाठी आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या गडाचं दर्शन घेण्यासाठी निघणार आहेत। एकूणच आपण पाहतो की संभाजीराजांनी भूमिका घेतलेली आहे की एवढं वर्ष आम्ही सरकारला दिलेलं आहे, त्यामुळे यापुढच्या काळात अशा प्रकारची अपेक्षा सरकार कसं काय करू शकते असं म्हणत एक प्रकारे आपण पाहतो की प्रशासनाने त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं, पण चर्चा त्यांनी धुडकावून लावलेली आहे आणि मी विशाळगडच्या दिशेने निघणारच आहे अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर होऊ द्या अशा प्रकारचा इशारा संभाजीराजे यांनी दिलेला आहे। काहीच वेळेत ते आपण पाहतो की भवानी मंडप इथून तुळजाभवानीचं दर्शन करून विशाळगडच्या दिशेने निघतील। नक्कीच प्रताप, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोतच। काय नेमकं कोल्हापुरात घडतंय या संदर्भातील? मात्र तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।